रनर्स क्लबच्या प्रवासामध्ये मगाशी जसं इंट्रोडक्शन दिलं, आपले 4 क्लब आहेत आणि हा माझा ते पहिला असा छानसा क्लबचा कार्यक्रम आहे. 4ही प्रेसिडेंट इथे उपस्थित आहेत, इन्क्लुडिंग बारामती सर. सो अतिशय छान प्रकारे आणि बरेच जुने दिग्गज सर आमचे मेंबर्स आणि ट्रस्टीज इथे आहेत, त्या सगळ्यांचंच मनापासून स्वागत करतो. सुरुवात एवढ्यापासून करेल की बाकरवाडी बाहेरची खाल्ली का सगळ्यांनी? सो पुण्यामधला आणि पुण्याबाहेरचाही असा कोणीही व्यक्ती कदाचित सापडणार नाही. जर सापडला तर शोधावं लागेल कोण आहे असा की ज्याने अजून चितळेंची बाकरवडी, आम्रखंड, आंबा बर्फी किंवा चिरोटे असे पदार्थांची अजून चवच घेतली नाही, त्याला पूर्णच कळलं नाही. अशी जी एक ओळख गेल्या 70-80 वर्षापासून कायम ठेवली, कारण ही ओळख मिळवणं एक वेळ सोपं, पण ती नुसती मिळवली नाही तर गेल्या 70-80 वर्षापासून टिकवली ते त्याहून अधिक अवघड. आणि जी टिकवली आहे ती वाढवली. हे फक्त पुण्यापुरते मर्यादित नाही. कधी काळी चेष्टे खातर का होईना पण म्हणायचे आमची शाखा कुठेही नाही. आता चितळे बंधू म्हणतात आमची शाखा सर्वत्र आहे. तुम्ही जिकडे जाल तिकडे परदेशात सुद्धा चितळेंची शाखा आहे. असा अतिशय दिव्य प्रवास तो करणं आणि अशा चितळे बंधूंचं स्वागत म्हणजे श्रीकृष्ण सरांचं, विच इज अ व्हेरी सिनियर पार्टनर ऑफ चितळे. सो मला अतिशय अभिमान वाटतो. म्हणजे साहित्यिकांना जसं पुलंची मुलाखत घेताना जशी दडदड होतीये, तसं एका उद्योजकाला चितळे सरांची घेताना थोडीशी दडदड आहे. आयुष्यातला पहिलाच मुलाखत घेण्याचा कार्यक्रम घेतोय सर, त्यामुळे चुकलं माकलं तर समजून घ्यावं. सो साधारण 1918 जर चुकत नसेल तर चितळेंच्या पहिल्या उद्योगाची सुरुवात झाली की ज्या वेळेला दूध विकणं हे पाप मानलं जायचं, कारण दूध ही विकायची गोष्ट नसते, कोणी मागितलं की सहज द्यायचे. अशा वेळेला एका दूरदृष्टीच्या व्यक्तीनं हा विचार करणं की आपण जे एक्सेसचं दूध आहे ते आपण निश्चित सेल करू शकतो. अशा 1918च्या सालापासून सुरुवात झालेला प्रवेश, त्याच्यातल्या आलेल्या अडचणी आणि मग 1939 पासून चितळे डेअरी ह्याची स्थापना होऊन आज तागायत ती मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सो सर, पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे की हा प्रवासाचं थोडेसे बॅकग्राऊंड की 1918चं संकट आणि मग ते भिलवडीपर्यंत कसं पोहोचलं आणि तिथून सुरुवात कशी झाली? सातारजवळ लिंबोळे या गावी माझे आजोबा राहत असत. तर त्याने तिथेच जवळ एक 5-6 एकर शेती घेतली होती आणि तिथं ते म्हशी पाळायचे आणि साताऱ्यापर्यंत ते दूध पाठवायचे. परंतु आज तिथं वैद्यकीय सेवा उपलब्ध नव्हती. त्यामुळे 20च्या ज्या दुष्काळ आला किंवा जो स्वाईन फ्लू सारखा आजार त्यावेळेला स्पॅनिश फ्लू म्हणून जो आला, त्यामध्ये गावातील खूप लोक दगावले. तसेच जनावरांनाही एक प्रकारचा रोग झाला, त्यामुळे ते सर्व जनावरं मेली. फारसं कर्ज नव्हतं, पण जे होतं तेवढ्याकरता त्यांना घर विकावं लागलं आणि ते लिंबोळे सोडून भिलवडीकडे त्यांनी आपला प्रवास केला. खरं म्हणजे त्यावेळेला त्यांनी ठरवलं नव्हतं की आपण भिलवडीला जायचं. परंतु सातारला रेल्वे बसल्यानंतर त्यांना एक तिथे रेल्वेमध्ये एक त्यांचा सहप्रवासी भेटला आणि तो म्हणला तुम्ही भिलवडीला का नाही उतरत, तिथं दूध तुपत्याचं खूप उत्पादन आहे. म्हणून आजोबा तिथे उतरले भिलवडीला. मग सर्वे करून वगैरे त्यांनी मग दुधाचा व्यवसाय तिथं, त्यावेळेला त्यांनी कटाक्षाने म्हशीचं पालन करण्याचं टाळलं होतं की त्याला लागणारी इन्व्हेस्टमेंट त्यावेळेची आणि मिळणाऱ्या म्हशी किंवा गायी यांच्याबद्दलची माहिती त्यांना पूर्ण होती. परंतु वैद्यकीय सल्ला आणि सपोर्ट नसल्यामुळं त्यांनी ते तेवढं थोडंसं काही काळ लांबवलं. नंतर त्यांनी म्हशी गायी घेतल्या आणि पुढे व्यवसाय सुरू केला. तसं म्हणलं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पहिल्यांदा पॅश्चरायझेशन, दुधाचं पॅश्चरायझेशन करण्याचं प्लांट माझ्या आजोबांनी प्रथम बसवलं. साधारणपणे L&T कंपनी त्यावेळेला परदेशातून ते आयात करत होती, त्यामुळे अनेक अडचणी त्यात होत्या. आपल्याकडं
इम्पोर्ट ड्युटी वगैरे खूप होतं. आणि हा स्वातंत्र्यपूर्व काळ असल्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की भिलवडीहून पुण्याला दूध आणणं याला परमिट लागायचं आणि जिल्हाबंदी असायची. त्यामुळे सांगली जिल्ह्यातून सातारपर्यंत दूध आणायचं आणि नंतर ते रेल्वेनी पुण्याला पाठवायचं. असा सव्वापेसव्वा करून त्यांनी तो व्यवसाय सुरू केला. प्रथम त्यांनी दुधाच्या पदार्थ मुंबईला विकण्याचा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी मुंबईला माल पाठवायला सुरुवात केली. नंतर माझे वडील त्या व्यवसायात त्यांनी बोलवलं म्हणून आले. तोपर्यंत ते सोलापूरला एका कॉटन मिल्कमध्ये काम करत होते. मग त्यांनी नंतर मुंबईला डिसिल्वा रोड कॉर्नरला जे प्रसिद्ध विसावा हॉटेल आहे त्या जागेत दुकान सुरू केलं भागीदारीमध्ये. ते साधारण एक वर्ष दीड वर्ष चाललं आणि त्याला या जातीय दंगलीमध्ये म्हणा किंवा ह्याच्यात आग लावली गेली. त्यातूनही वडिलांनी परत ते उभं केलं. परंतु भागीदारीमध्ये व्यवसाय असल्यामुळं त्यांचा सहभाग त्यात नव्हता. त्यामुळे मला आजोबांनी सांगितलं की आपण आता मुंबई बंद करू आणि आपण पुण्यात जवळ काय करता येईल का बघू. म्हणून माझे वडील पुण्यात आले आणि फडतरे चौकात त्यांनी दूध विकायला सुरुवात केली. ही साधारण 48-49 सालची गोष्ट होती. आणि 50 साली त्यांनी कुंटे चौकातच एक छोटं दुकान घेऊन दूध आणि दुधाच्या पदार्थाचं दुकान चालू केलं. आणि ही खरी चितळे बंधूंची मुहूर्तमेढ आहे. माझ्या आजोबांनी त्यावेळेलाच एक गोष्ट कटाक्षाने सांगितली होती की मी तुम्हाला पदार्थ विकणार, तुम्ही विकत घ्यायचा आणि विकायचा. तुम्ही काय भावाने विकायचा ही तुमची जबाबदारी आहे, माझा त्यात कोणताही हिस्सा नाही. एक क्लिअर कट अंडरस्टँडिंग आजपर्यंत चालू आहे. म्हणजे मला वाटलं की मी आज थांबावं सरांनीच बोलावं. पण मला एका गोष्टीचा अभिमान वाटला सर. सांगलीच्या कृष्णा नदीत सुरू झालेला आमच्या मुळामठीत आल्यानंतरच ती राहू शकतो. त्यामुळे पुणेकर म्हणून तो एक अभिमान आहे आम्हाला की पुण्यामध्ये माणसं घडतात आणि ती स्थिरावतात सुद्धा. सो अतिशय उत्तम. पण सर एक आपली ही उद्योजकतेच्या निमित्ताने होऊन मुलाखत आहे. प्रत्येक उद्योजक हा अपयशाला घाबरतो. कुठली रिस्क घ्यायची म्हणली की फेल्युअर जे येईल त्याच्यासाठी तो ते घाबरतो. तर हे मुंबईचं जे तुम्ही फेल्युअर जे मेन्शन केलं तर त्यावेळेला त्या फेल्युअरला कसं फेस केलं किंवा त्यावेळेची मानसिक स्थिती म्हणा किंवा आर्थिक जर काही नुकसान झालं असेल त्याच्यात तर त्यातनं कसं ओव्हरकम केलं? आर्थिक नुकसान होतच होतं. म्हणूनच आजोबांनी तिथलं बंद केलं. कारण ज्या वेळेला आजोबा माल पाठवत होते आणि तिथला तो खराब झाला, पोचलाच नाही, अशा फ्लमझी कारणाने ते नुकसान होत होतं. ते वाचवण्याकरताच त्यांनी तो व्यवसाय तिथला बंद केला होता. योग्य वेळेला केलं. सो मगाशी तुमची ओळख परिचय देताना सर सांगितलं तुम्ही 1970 साली या ग्रुपमध्ये जॉईन झालात. सो इथे यावंसं वाटलं की पिढीजात वार, कारण आजचं आपलं हेडिंग आहे लिगसी टू लिडरशिप. सो नेतृत्व घडण्याच्या आधी हा वारसानी जे सुरुवात झाली त्यांची, तर तिथे कसं आलात तुम्ही ह्या प्रवासामध्ये? कारण म्हणजे प्रवासात आलो म्हणण्यापेक्षा मी होतोच. ज्या वेळेला पुण्यात पूर आला त्यावेळेला मी शाळेत 7वीत होतो. घरात बसून करण्यासारखं काहीच नव्हतं. त्यामुळे मी दुकानात जात असेल. आमच्या इथेच घरामध्ये मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट असं तिकडे बघत असेल. त्यामुळे असं हळूहळू मी व्यवसायात पूर्णपणे 62 सालापासूनच आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तो माझ्या वडिलांनी सांगितलं शिक्षण पूर्ण करा आणि मग व्यवसायात या. आणि हे ऑटोमॅटिकच झालं. त्याला काही मला कन्व्हिन्स करावं लागलं नाही किंवा मला काही दुसरे प्रलोभन नव्हती म्हणा किंवा आवडीने झालं.
आणखीन एक आपल्या सर्वांचा आता सर्वेशनी पण इंट्रोडक्शनमध्ये सर हा प्रॉब्लेम मेन्शन केला, प्रत्येक उद्योजकाला असतो तो कॅश फ्लो मॅनेजमेंट. आणि सरांचा सगळ्यात मोठा बिझनेस हा काउंटर सेल आहे, सो त्याच्यावरच सगळा खेळ तुमचा चालतो. तर हे कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठी अशी काय व्यवस्था किंवा निर्माण केलेलं आहे ते आम्हालाही मार्गदर्शक ठरेल. कॅश फ्लो मॅनेजमेंट, मी बीकॉमचा विद्यार्थी असल्यामुळं आणि माझे काकाही कॉमर्स ग्रॅज्युएटच होते, परंतु कॅश फ्लो मॅनेजमेंट करताना आम्हाला फार मोठे चॅलेंजेस होते. कारण आमचा व्यवसाय जरी पुण्यात असला तरी आमचा मेन व्यवसाय हा भिलवडीत दुधाचा असल्यामुळं दुधाचा व्यवसाय करताना दुधामध्ये 2 सीझन असतात, एक फ्लश सीझन आणि लीन सीझन. आणि दुधाचा सप्लाय तर कंटिन्युअस ग्राहकांना लागत असतो. पण आता हा जो सुगीचा काळ येतो त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात दुधाची आवक होत असते आणि ती जर आवक आपण घेतली नाही तर लीन सीझनमध्ये आपल्याला दूध कमी पडेल. त्यामुळे हा जो पिरियड 6 महिन्याचा 8 महिन्याचा असतो याचं मॅनेजमेंट करताना आम्हाला कॅश फ्लो मॅनेजमेंट हा मोठा प्रकार समोर आला. त्यामुळे आम्ही साधारण दुधाचे जे पदार्थ होते, जे लोणी म्हणा किंवा तूप म्हणा, याच्यावरती आम्ही 6 महिने बँकेकडनं लोन घेत होतो आणि ते 6 महिन्यात पुरं करत होतो. दर 6 महिन्यांनी आमचा हा कॅश फ्लो मॅनेजमेंट हा विषय चालत असे. परंतु चितळे बंधूंच्या व्यवसायात जर म्हणलात तर आम्हाला कॅश फ्लो मॅनेजमेंट हा फार अडचणीचा झाला नाही, कारण कॅश अँड कॅरी बिझनेस असल्यामुळे त्याला काही अडचण आली. पण त्यानंतर आम्ही जेव्हा एक्सपांड करत गेलो त्यावेळेला ऑलवेज जो खरेदी करणार असतो तो 8 दिवस 15 दिवस क्रेडिट घेत असतो. तरी पण तो आम्हाला अडचण खरंच आली नाही. परंतु आत्ता आम्ही एक्सपान्शन करताना मात्र आम्ही मोठ्या प्रमाणावर बँकेकडून लोन घेतलेलं आहे आणि माझ्या वडिलांची म्हणा की अक्कांची, आपण आपल्याला खात्री असल्याशिवाय कुठल्याही बँकेकडनं कर्ज घ्यायचं नाही. आम्ही कधीही कार कर्ज काढून घेतलेली नाही. जर तुमच्याकडे पैसे असतील तर गाडी घ्या, नाहीतर रिक्षाने जा, स्कूटरने जा, असा स्पष्ट सल्ला आम्हाला दिलेला होता आणि तो आम्ही आत्तापर्यंत पाळलेला आहे. सरांनी ही गोष्ट सांगितली, तर मी जर चुकत नसेल तर सरांच्या आजोबांचा हा कटाक्षाने नियम होता की व्यवसाय करताना कर्ज काढून व्यवसाय करायचा नाही. सो त्या दृष्टीनं बेसिक जेवढी नीड आहे, जसं सरांनी सांगितलं 6 महिने घ्यायचं कर्ज आणि लगेच ते फेडून मोकळं व्हायचं, तर तो एक भाग नाही. तर आत्या उद्योजकांची अवस्था अशी आहे की कर्ज घेतात उद्योगासाठी, नंतर कार घेतली जाते. सो तो पण एक निश्चित भाग आहे. आणखीन एक सर दुसरं महत्वाचं तुम्ही जो मगाशी उल्लेख केला, पाऊचमध्ये तुम्ही पॅकिंग केलं, की ज्या काळामध्ये लोक बाटल्यांमध्ये दूध घेऊन जात होते, तर अशा वेळेला हे जे इनोव्हेशन आहे पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं, हा करण्याचा विचार कसा उत्पन्न झाला त्याच्यासाठीचं. कारण जेव्हा नवीन काहीतरी आपण विचार करतो त्याला ऑफकोर्स विरोध होतो, कस्टमरकडनं असेल, घरातूनही असेल किंवा तुमच्या कंपनीमधनं. तर हे इनोव्हेशन कशा प्रकारे तुम्ही केलं? मराठा 100 ट्रॉफी एशिया इंटरनॅशनल म्हणून प्रदर्शन जपानमध्ये होतं. त्याला माझे काका गेले होते. तिथं त्यांनी पिशवीतलं दूध हे प्रथम बघितलं. नंतर त्या मशिनरीचे मॅन्युफॅक्चरर म्हणा किंवा यांच्याशी सल्ला मसलत करून आपल्याला ते मशीन आणता येईल का याचा विचार केला. त्यावेळेला अनेक अडचणी आल्या. आपल्याकडे इम्पोर्ट लायसन्स होतं त्यावेळेला. त्याचप्रमाणे ज्या वेळेला आम्हाला दिल्लीमध्ये एक प्रदर्शन भरलं होतं फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीवर, त्यात फ्रान्समधल्या ज्या कंपनीचं आम्ही मशीन घेतलं आहे पहिलं, त्यांनी ते मशीन तिथं डिस्प्ले केलं होतं. आणि त्यावेळेला सुद्धा आजच्याप्रमाणे की प्रदर्शनातलं मशीन घेणं खूप सोपं असायचं, आत्ताही आहे. तसंच आमचं झालं. आम्ही इम्पोर्ट लायसन्सला अर्ज केला, आमचा अर्ज मंजूर झाला. पण आम्हाला एक कंडिशन घालण्यात आली की त्याकरता लागणारी प्लॅस्टिकचं फिल्म आम्ही इम्पोर्ट करणार नाही. हा एक मोठा चॅलेंज होता. आणि त्यावेळेला आम्ही युनियन कार्बाईडसारख्या कंपनीकडनं
एक अंडरटेकिंग घेतलं की आम्हीच तुम्हाला सप्लाय करू, आणि त्यांनी ते दिलं. म्हणून आम्ही ते मशीन इम्पोर्ट करू शकलो, आणि हे भारतात आम्ही पहिल्यांदा खाजगी क्षेत्रात दूध पॅकिंग सुरू केलं. त्याला अनेक तुम्ही म्हणला तशा अडचणी आल्या. याप्रमाणे आपल्याकडं इलेक्ट्रिसिटी, त्यावेळेला स्टॅबिलायझर बनवणारे पण लोक आपल्याकडे फारसे नव्हते. त्या मशीनला स्टॅबिलाइज करंट हवा होता. ऑइल फ्री एअर हवी होती, त्याचेही खूप प्रॉब्लेम होते. आणि ग्राहकांना कन्व्हिन्स करणं आणि खूप सोपं झालं आम्हाला, कारण आमच्याकडे दुधामध्ये दूध घालणारा भेसळ करतो अशा अनेक लोकांच्या तक्रारी होत्या आणि व्हिम्सही होत्या. त्यामुळे कस्टमरनी ते आम्ही ॲक्सेप्ट केलं. त्यावेळेला काही एक की प्लॅस्टिकमधनं दूध आलं की त्याला कॅन्सर होतो वगैरे, या गोष्टीसुद्धा आम्हाला फेस कराव्या लागल्या. परंतु मी सांगतो की हा एक टर्निंग पॉईंट होता बिझनेसमधला. डिसिजन कोणाची होती, तुमची, वडिलांची, काकांची? काकांची होती, वडिलांची होती. दूरदृष्टीचे होते, कारण मी त्यावेळेला नुकताच व्यवसायात आलेलो होतो. आणखीन एक आपल्या दुसऱ्यांचा आणि सध्या आपणही डिस्कस करतोय, दॅट इज हॉट टॉपिक इज अ मॅन पॉवर मॅनेजमेंट. सो तुमच्याकडे तर जवळपास 2,000-1,000 लोकांचा स्टाफ आहे, म्हणजे इन्क्लुडिंग फॅक्टरी आय थिंक. सो ह्या 2,000 लोकांना व्यवस्थापन त्यांचं, म्हणजे रिक्रुटमेंट असेल, रिटेन करणं असेल, सगळ्याच गोष्टी. आणि हे फक्त एम्प्लॉई पुरतं नाही, तर तुमचे वेंडर्स पण, म्हणजे जशी ही लिगसी आपण विचार करतोय, ह्यांचे वेंडर्स जे आहेत हे पण जनरेशन टू जनरेशन चितळेंसोबत आहेत. कस्टमर सुद्धा 2-2, 3-3 पिढ्या चितळेतच दूध घ्यायचं असं ठरवून दुकानात जाणारे सुद्धा आहेत. तर हे मॅनपॉवर मॅनेजमेंट कशा पद्धतीने हाताळलं जातं, तुम्ही कसे ठेवता त्या लोकांना सांभाळून? मॅनपॉवर मॅनेजमेंट हा सगळ्यांचा एक डोकेदुखी आहेच, परंतु हाऊ टू हँडल द वर्कर्स याची काही टॅक्ट असतात. आम्ही काही कन्सल्टंटकडनं शिकलो. हे कन्सल्टंट आत्ता एक 20-25 वर्षापूर्वीपासून आपल्याकडे आलेले आहेत. परंतु आमचा जो मेन व्यवसाय होता भिलवडीत, तिथं शेतकरी हाच आमचा कामगार होता. त्यामुळे तो दूधही घालायचा आणि आमच्या इथं कामही करायचा. त्यामुळे तिथं हा प्रॉब्लेम खूप आला नाही. परंतु पुण्यामध्ये आम्हाला खूप प्रॉब्लेम आले. जशी जशी इंडस्ट्री वाढायला लागली पुण्यामध्ये, आणि जसे जसे युनियन्स वाढायला लागल्या, आम्हाला मोठा प्रॉब्लेम हा वनाज कंपनीने पगारवाढ दिल्यानंतर तो एक माइलस्टोन झाला होता पुण्यामध्ये, की वनाज देऊ शकतो तर तुम्ही का नाही. आणि वनाची मोनोपोली होती त्यावेळेला, कारण त्यांचे जे रेग्युलेटर होते, गॅस रेग्युलेटर, ते त्यांच्याशिवाय कोणी भारतात बनवत नव्हतं. त्यामुळे त्यांना ते परवडत होतं, पण ते सगळ्यांनाच परवडत नव्हतं. परंतु मॅनपॉवर मॅनेजमेंट करावी लागते. तेच टेक्निक आम्ही थोडं तुमच्याकडनं, आम्हाला माहिती आहे तसे चितळे फारसे आपल्या हाताला लागून देणार नाही, पण मी तरी प्रयत्न करतोय सर. थोडासा सल्ला आहे का आम्हाला, आम्ही या प्रॉब्लेम मधनं जातोय सर्वच जण. काय आहे, त्यांच्याशी जवळीक साधणं, त्यांच्या फॅमिली बरोबर बोलणं, काही कॉन्टॅक्ट ठेवणं. माझी एक भाऊजाई आहे, ती सर्व स्त्री कामगारांच्या बरोबर, त्यांच्या फॅमिली बरोबर असोसिएट असते. ती जरी व्यवसायात नसली तरी ती एक सोशल वर्क फॉर द इंडस्ट्री म्हणून ती करत असते. खरं म्हणजे तिच्याकडं ते तिच्या आईकडनं आलं. तिची आई परभणीला नगरसेविका होती, मग काही आहे. त्यामुळे ते ह्या फील्डमध्ये काम करण्याचा खूप अनुभव होता. आमच्याकडे एक मोठा संप झाला दसऱ्याला, आणि तो झाला म्हणजे कामगारांची इच्छा होती का नव्हती असं काही मला तर त्यावेळेला वाटत नव्हतं. परंतु कामगार पुढाऱ्यांची इच्छा होती की आपण दसऱ्याला बंद पाडायचं. आम्ही दरवर्षी दसऱ्यापूर्वी सर्वांना बोनस देत असे, किंवा दिवाळीपूर्वी देतो. तर त्या युनियन लीडरनी त्यांच्या डोक्यात काय भरवलं की तुम्हाला दिलाच नाही बोनस,
आणि तो संप केला त्यांनी. आणि ज्या वेळेला त्या कन्सिलिएशन वगैरेमध्ये गेल्यानंतर तिथं त्यांना दाखवल्यानंतर त्या कामगारांना पण कटलं की आपण आपल्याला बोनस मिळालेला आहे ना, आपण उगाचच करतो. त्यामुळे तिसऱ्या दिवशी ते कामावर आले. दुसरा एक संप तर साधारण पिंपरी चिंचवड एरियातलाच एक कामगार पुढारी आमच्याकडे आला होता आणि पहिल्या मीटिंगमध्येच तो म्हणला, ज्या वेळेला तुम्ही 25,000 रुपये पगारवाढ द्यायची तुमची तयारी असेल त्यावेळेला आपण परत मीटिंगला बोलू. आता हा सिग्नल त्यांनीच दिलेला होता आणि आम्ही तो मानला की आमची तयारी नाही, आम्ही बोलत नाही. ज्या वेळेला कामगारांना या गोष्टी कळतात आणि समजून सांगायला लागतं थोडंसं, कारण त्यातले काही भडकू डोक्याचे असतात परंतु सगळेच तसे नसतात. त्यामुळं समजावून सांगितल्यावरती कामगारांना पटतं आणि ते कोऑपरेशन करतात. मॅनपॉवर मॅनेजमेंटमध्ये फक्त पगार एवढाच मॅटर नाही करत, त्यांच्याशी भावनिक संबंध सुद्धा आपले जर मालकाचे असतील तर ते निश्चित फायदेशीर ठरतील. नक्कीच. पण मॅनपॉवरमध्ये सर आणखीन एक पॉवर येते स्त्री शक्तीची आपल्या घरातली. सो चितळे बंधू जर 80 वर्षापासून सातत्याने एवढा उत्तम प्रकारे व्यवसाय करत असतील तर घरातल्या स्त्रियांचा ह्याच्यामधला सहभाग आणि सपोर्ट हा कशा प्रकारे मिळत गेला आतापर्यंत? आता आमचा व्यवसाय चालू होतो तो पहाटे 4 वाजल्यापासून चालू होतो तर रात्री 9-9:30 पर्यंत चालतो. त्यामुळं तरी तो बराच डिफाईंड आहे. असं काही नाही एक दिवस ह्या वेळेला येतो तोच. आमच्या घरातल्या सर्व स्त्रियांनी आम्हाला सहकार्य केलं. माझी आई आणि माझी काकू यांनी अनेक पदार्थ बनवून घरी त्याच्या रेसिपीज आम्हाला दिल्या आणि त्या आम्ही पुढं इंडस्ट्रीयल प्रोडक्शन म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग सुरू केलं. त्या सुपरवायझरही करत होत्या परंतु त्या भागीदार नव्हत्या. त्यामुळे अनेक वेळा आम्ही त्यांना जी काही ऑनरेरियम देत होतो त्याबद्दल अनेक प्रश्न आम्हाला डिपार्टमेंटकडून विचारले जायचे की त्या काय करतात. आणि आपल्याकडे डिपार्टमेंट जी असतात ती संशयानेच बघत असतात परंतु त्याच्याकडे आम्ही लक्ष दिलं नाही. आम्ही त्याचा रेकॉर्ड ठेवत होतो त्यांनी काय केलं आणि त्यांच्याप्रमाणे आम्हाला काय फायदा झाला. त्यामुळे स्त्री शक्ती ही खूप महत्वाची आहे. कारण आम्ही ह्या क्लबमध्ये तंत्र चालवतो की आमच्या मेंबर्सच्या स्त्री शक्तीला सुद्धा अनेकदा कार्यक्रमांना बोलवतो. आजही काही आलेले आहेत आणि ही अत्यंत जमेची बाजू आहे. नाहीतर आपलं दुःख जे आहे ते आपल्या बायकोला कधी कळत नाही. तो त्या दृष्टीने म्हणून म्हटलं हे व्यवस्थापन कसं आहे. दुसरा एक महत्वाचा चितळे बंधूंची खासियत आहे. मगाशी सरांनी एक जी गोष्ट सांगितली, पुण्यातले जेवढे लोक असतील त्यांना याची धग कळली असेल की दसऱ्याच्या दिवशी संप म्हणजे काय. कारण चितळेंचा चक्का आणल्याशिवाय दसराच होत नाही. ही जी खासियत म्हणजे श्रीखंड वगैरे ही गोष्ट फार दूरची होती पण चितळेंचा चक्का घरी आणायचा आणि ते करायचं. आता अशा पीक पिरियड मध्ये संप हाताळणं, सो दॅट इज अ चॅलेंज. दुसरं अत्यंत महत्वाचं चितळे बंधूंचे खासियत जी आहे दॅट इज अ इनोव्हेशन. सातत्याने नाविन्यता, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याशी फार जवळचं त्यांचा संबंध आहे. तर माझ्या ते स्वीट शॉपमध्ये RFID कार्डनी सुरुवात करणारे आय थिंक चितळे बंधू पहिलेच आहेत. तर अशा इनोव्हेशन जे तुम्ही आता ग्रुपमध्ये केलेले आहेत आणि रिसेंटली जर माहिती असेल पूर्वी बाकरवडी संपली असं ऐकायला मिळायचं, आता बाकरवडी संपत नाही. तर दॅट इज ऑल्सो इनोव्हेशन. कारण 3,500 किलो पर आवर असा प्रोडक्शनचा रेट ज्या इनोव्हेशननी गाठला आहे. सो त्याच्याबद्दल सर थोडंसं तुमच्या गोष्टी सांगाल. जसं तुम्ही म्हटलात दसऱ्याच्या दिवशी संप, तर ग्राहकच आमच्या मदतीला आले की त्यांना माल हवा होता आणि काही आमच्या फॅमिलीशी जोडलेले होते ते आमच्या मदतीला आले आणि आम्ही ते 3 दिवस ज्या पद्धतीने व्यवसाय चालला तसा चालवला. आता इनोव्हेशन म्हणताना RFID कार्ड माझा चुलत भाऊ विश्वास हा BE इलेक्ट्रॉनिक्स बेळगावून शिकून आला आणि काहीतरी नवीन करायचं या उद्देशाने तो व्यवसायात भिलवडीत होता. परंतु
जसा व्यवसाय दोन्ही एकच असल्यामुळे आम्ही त्याला सांगितलं बाबा काय करायचं, बिलिंग करता आमच्याकडे गिऱ्हाईक थांबत नसेल, पैसे घ्या आणि आम्हाला मोकळं करा. तर ह्या पद्धतीने बिलिंग करणं कसं शक्य आहे याच्याबद्दल तू विचार कर आणि आम्हाला एक हे दे. त्याप्रमाणे त्यांनी 1-2 वर्ष रिसर्च केला. आम्ही प्रथम जशी आपल्या सायकल स्टँडला टोकन होती पूर्वी, तशा टोकनवर आम्ही बिलिंग करत होतो. आणि नंतर हे RFID तंत्रज्ञान आल्यानंतर आम्ही त्याचा वापर केला आणि आज आमच्या सर्व दुकानामध्ये त्या RFID टॅगवरनं बिलिंग केलं जातं. त्याच्यामध्ये जवळजवळ 48 प्रॉडक्टचं त्या RFID कार्डमध्ये स्टोरेज होऊ शकतं. अशा पद्धतीने ते RFID कार्ड काम करतं आणि कॅशियरला ते कार्ड दाखवलं की ऑटोमॅटिकली त्यातून त्याचं बिल निघतं. त्यामुळे ते खूप सोयीस्कर झालं. टाईम कन्झ्युमिंग जे होत होतं हाताने बिलं करणं वगैरे ते वाचलं. आणि दुसरं मगाशी मॅनपॉवर मॅनेजमेंट मधला किती जणांनाही माहिती आहे, श्रद्धा अंधश्रद्धा माहीत नाही, पण असतात अशा उद्योजकांबद्दलच्या एक भावना की चितळे माणसांना म्हणजे कामगार आणि त्यांच्या वेंडर्सला असं काही सांभाळतात की गावाकडे ही एक पद्धत होती की चितळेत कामाला मग लग्न होऊ शकतं, म्हणजे इतकं सांभाळतात की चितळे कधी सोडणार नाहीत. सो हे भावनिक संबंध बरोबर ना सर, अशी होते. बरोबर. आमच्या भिलवडीच्या डेअरीच्या बाबतीत हे खरोखरीच, कारण व्यवसायात मुलगी देणारे खूप लोक कमी होते त्यावेळेला. म्हणजे आम्हाला सुद्धा मुली मिळवताना खूप अडचणी आल्याच आहेत. तसंच नोकरी करणारा, मग खाजगी उद्योगात नोकरी करणारा, त्यालाही मुलगी मिळणं अवघड होतं. त्यामुळे त्या भिलवडीच्या परिसरात हा एक समज होता. तो किती खरा किती खोटा खरंच नाही. तर 3 पिढ्या कामगार होऊ शकतात आणि चितळेंची एक खासियत अजून अशी आहे की त्यांच्याकडं 3 पिढ्याच्या आधीचा जर कामगार असेल तर पुढच्या वर्षी त्यांनी सर शॉप किंवा त्याच व्यक्तीने चितळेंचंच पुढचं जे काही पार्टनर असेल त्याच्यात पार्टनर. आणि आता चितळेंच्या फॅक्टरीमध्ये पण बरेचसे असे आहेत जे जनरेशन टू जनरेशन त्यांच्यासोबत असोसिएट आहेत, बट स्टील म्हणजे असं नाही आहे की त्यावेळेला कामगार होता नातू पण कामगारच आहे. तो स्टेप बाय स्टेप सर त्यांचं पण हे झालंय, तर त्याच्याबद्दलही आपण सांगावं. आमच्याकडे काही कामगार असे होते की जे खरोखरीच इलिटरेट होते, परंतु व्यवस्थित ते हिशोब करायचे, काही मशिनरी असली तर ती चालवायचे. तर त्यांच्या मुलांना टेल्को सारख्या कंपनीमध्ये आम्ही इंटर्नशिप करता पाठवलं किंवा अशा अनेक इंडस्ट्रीमध्ये त्यांना प्रोत्साहन म्हणून आम्ही पाठवलं. त्याला मुलाला जिथं जायचं असेल तिथे. तर माझे वडील शिक्षण प्रसारक मंडळीत अध्यक्ष होते, त्यामुळे वेलिंगकर सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये काही मुलांना मॅनेजमेंट करता पाठवलं. अशा दृष्टीनं त्यांनी काही वर्ष आमच्याकडे काम केलं असेल, 1-2 वर्ष म्हणा, किंवा त्यांच्या प्रॉस्पेरिटी करता ते दुसरीकडे गेले, पण ते आमच्याकडे लॉयल होते. आणि अजूनही आम्ही काही अडचण आली किंवा कुणाला अडचण आली तर आम्ही त्यांच्याकडे पाठवू शकतो. हा एक भावनिक नातेसंबंध त्यांच्यासोबत आहे. इनोव्हेशन बद्दल जे सर मगाशी तुम्हाला विचारलं की तो 3,500 किलो पर तास हा जो वेग गाठलाय बाकरवडी मधला, आपल्यापैकी कोणी असं आहे चितळेंच्या बाजीराव रोडच्या शॉपच्या बाहेर रांगेत उभं राहून बाकरवडी खाल्लेली आहे? ओके, आहे. म्हणजे त्यांना RFIDचं आता इनोव्हेशन निश्चित फायदेशीर आहे, कारण ही खूप जिकरीची बाब होती की चितळेंच्या शॉपच्या बाहेर लाईनीत नंबर लावायचा आणि ती बाकरवडी, कारण ती फ्रेश आल्यानंतरचा जो सुगंध आहे तो म्हणजे आता पॅकेजमध्ये किती आहे माहित नाही, पण म्हणून आज पण सर खास मागणी प्रेसची केली आहे. पण हा सर तुमच्या बिझनेस मधला फार महत्वाचा भाग आहे की तुमचा कस्टमर हा टेस्टशी रिलेटेड आहे. त्याची चव राखणं हे फार महत्वाचं आहे. त्याला थोडा जर इकडे तिकडे आणि त्यातनं पुण्यामध्ये थोडी जरी चव झाली तरी एक प्रेमपत्र जाऊ शकेल इतकी ताकद पुणेकरांची होती. तर अशा कस्टमर इंटिमेसीला सांभाळत होते नाही, अजूनही आहे. आता वेगळी पद्धत पाठवते. सो म्हणजे आम्ही बाकरवडी सुरू केली त्यावेळेला आम्हाला वाटलं नव्हतं की हा पदार्थ एवढा हिट होईल, जे सामोसे वगैरे जातात तसा हा पदार्थ जाईल. परंतु आमच्याकडे जवळजवळ 50 स्त्रिया
हे भाकरवडीची पोळी करणे, त्यात मसाला भरणे, वळणे, कापणे आणि तळणे या प्रोसेसमध्ये काम करत होत्या. आणि महिला इथे किती वेळ आपण लाटू शकतो याला काही लिमिट होती. त्यामुळं आम्ही दर तासाने 1.5 तासाने त्यांच्या शिफ्ट बदलायचो की लाटणाऱ्या वळायला याच्या म्हणजे असं त्यांच्या शिफ्ट बदलत होतो. त्यामुळं प्रोडक्शनवरती बंधन येत होती, क्वांटिटीवरती, क्वालिटीवरती काही बंधन नव्हतं. तर त्यावेळेला आम्ही जवळजवळ 5 वर्ष जागतिक बाजारामध्ये या टाईपचं कुठलं मशीन आपल्याला मिळतंय का याचं आम्ही संशोधन करत होतो. तर एका बेकरी एक्झिबिशनमध्ये आम्हाला जे स्प्रिंग रोल बनवतात त्या प्रकारचं एक मशीन आमच्या बघण्यात आलं आणि ते स्वीडिश मशीन होतं. आम्ही त्यांच्याकडे पत्रव्यवहार करा, ते म्हणजे आम्ही असलं काही करत नाही. नंतर आमचं या दुग्ध व्यवसायामुळं अल्फा लेवलशी फार मोठा संबंध आणि जवळीक होती. जवळजवळ 25 वर्ष आम्ही त्यांच्याकडनं दुधाला लागणारी मशिनरी घेत असल्यामुळं त्यांचे स्वीडनमधील चेअरमनपासून आमच्याकडे कॉन्टॅक्टमध्ये होते. आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट्स वापरले आणि त्या उद्योजकाला आम्ही हे आमच्याकरता मशीन तयार करायला लावलं. आणि त्याची ट्रायल कुठे घ्यायची तर अल्फा लेवलने आपलं किचन त्याच्याकरता उपलब्ध करून दिलं हॉलंडमध्ये. ते मशीन आम्ही हॉलंडमध्ये शिफ्ट केलं. हॉलंडमध्येच एक कोपेन्स म्हणून फ्रायर होता, त्याचा फ्रायर अल्फा लेवलमध्ये होताच. तर त्या अशा मॅरेज लावून आम्ही त्याची ट्रायल हॉलंडमध्ये घेतली आणि तिथून ते मशीन आम्ही भारतात शिफ्ट केलं. आणि मग आमचे पर्वती दर्शन इथं जी छोटी फॅक्टरी होती त्याच्यात नवीन उभारणी केली आणि तिथं ते बसवलं. त्यावेळेला एक प्रश्न असा होता की हे मशीन 300 किलो तासाला भाकरवडी करते आणि आपण तर दिवसात 700-800 किलो भाकरवडी करतो आणि विकतो. हा माझा प्रश्न काका आणि वडिला नव्हता. मी मशीनच्या ट्रायलला स्वीडनमध्ये गेलो होतो, त्याच्या सिलेक्शनला गेलो होतो, पण ज्या वेळेला ते पैसे देऊन आणायची वेळ आली त्यावेळेला मी आजोबांना म्हणजे वडिलांना काकांना विचारलं की आपण बाकीचा वेळ काय करायचा, की जर आपली भाकरवडीची भूक ही जर 2-3 तासात भागत असेल तर काय करायचं. त्यावेळी आपण 2-3 तासच वापरू, काय होतं ते तर बघू. आणि मला सांगायला आनंद होतो की अशी कधीच वेळ आली नाही की आम्हाला 8 तास मशीन चालवायला लागलं नाही. कारण तेवढी मागणी बाजारात होती हे माझ्या काकांना वडिलांना माहिती होतं की हिडन आहे ती आपण पुरी करू शकत नाहीये. नंतर आम्ही काही वर्षानंतर दुसरं मशीन घेतलं आणि आज आमच्याकडे त्याच मशीनच्या 5 लाईन्स अस्तित्वात आहेत. मग आता हे एवढं वाढल्यानंतर त्याची विक्री व्यवस्था, त्याचं पॅकेजिंग या सगळ्यामध्ये आम्हाला इनोव्हेशन करावंच लागलं. मग प्लॅस्टिक पाऊचमध्ये आलो, पाऊचमध्ये चुरा होतो म्हणून कंटेनरमध्ये आलो, मग कंटेनरमध्ये शेल्फ स्पेस जास्त लागते म्हणून परत पाऊचकडे गेलो. या सर्व स्थित्यंतर आम्ही अनुभवलेले आहेत. पुढचा एक महत्वाचा भाग, पण तत्पूर्वी सर तुमची एक फार सुंदर सचिन तेंडुलकरची जाहिरात आहे, किती जणांनी पाहिली आहे, चितळे भाकरवडी. त्या जाहिरातीतनं कळतं चितळे किती पर्टिक्युलर आहेत. चितळे ले नाही म्हणायचं. सो इतका पर्टिक्युलरपणा असलेले चितळे उद्योग समूह त्यांच्या टाइम मॅनेजमेंट या गोष्टीमध्येही तितकेच तत्पर होते. आणि चितळेंमुळे पुण्याची आणि पुण्यामुळे चितळेंची एक खासियत झाली होती की 1 ते 4 बंद म्हणजे बंद. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असा आणि इथे आला असाल तर 1 ते 4 बंद. तो हे टाइम मॅनेजमेंट जे आहे, जे इतक्या वर्ष तुम्ही चालवलं आणि जे आता तुम्ही आम्हाला त्रास देण्यासाठी बंद केलं, सो हे टाइम मॅनेजमेंट कसं साधता ह्या सगळ्यामध्ये? प्रथम काय होतं, आम्ही घरातली माणसं थोडी होतो आणि ते पहाटे 4 वाजल्यापासून या व्यवसायात असल्यामुळं त्यांचं व्यवसायाकडे दुर्लक्ष होऊ नये
म्हणूनच फक्त 1 ते 4 दुकान बंद असायचं. त्यामध्ये दुकानात आत साफसफाई चालायची, फक्त विक्री बंद होती. त्यावेळेला प्रोडक्शन चालू असायचं. ते नंतर 4 वाजता ताजं म्हणून दुकानात यायचं. असा सगळा तो प्रवास होता. आता थोडंसं काळ बदलला. मॅनेजरियल वर्कमध्ये दुधाचा व्यवसाय सुरू झाला आणि मग आम्हालाही असं वाटलं की आपण संपूर्ण दिवस चालू ठेवावं, म्हणून आम्ही ते आता पूर्ण वेळ चालू ठेवलेला आहे. ही प्रथा मोडली सरांनी. आता 1 ते 4 बंद नसतात. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये हा व्यवसाय सगळ्यांचेच बंद असायचे, कापडवाल्यांचे सोडून. जसं सोमवारी दुकान बंद असतात पुण्यात, तसंच आमच्याकडेही असायचं. आणि ते कायदेही होते, 1 दिवस आठवड्यात सुट्टी दिलीच पाहिजे असं. तेही आता थोडेसे रिलीव्ह झालेले आहेत. पुणेकरांची ही शिस्त जी आहे ती लोकांना चुकीची वाटते, पण पुणेकर शिस्तीचे पक्के आहेत. 80 वर्षाचा प्रवास कमी वेळेमध्ये टिपणं ही सोपी गोष्ट नाही याची मला अतिशय जाणीव आहे. पण शेवटचे 2-3 प्रश्न घेतो आणि प्रेक्षकांकडे माईक सोपवेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट की ह्या सगळ्यामध्ये चितळे स्वतःचं एक ब्रँड असताना, की दुधापासून ते सर्व दुग्धजन्य पदार्थ, नमकीन सगळं, पुन्हा एक ब्रँड घ्यावा असं का बरं वाटलं तुम्हाला? जरी तुम्ही म्हणत असाल की चितळे हे ब्रँड महाराष्ट्रात, काही भागाच्या कर्नाटकात आणि गुजरातमध्ये काही भागात हा लोकांना माहिती आहे. पण आज भारत एवढा मोठा आहे आणि एवढं प्रोडक्शन वाढवल्यानंतर भारतामध्ये हा पदार्थ विकण्याकरता कोणीतरी अशी नोंद व्यक्ती पाहिजे की जी युनिव्हर्सल भारतात आहे किंवा परदेशात आहे. याच्याकरता आम्ही जवळजवळ 3 वर्ष आम्ही त्याच्या मागे होतो. नंतर त्यांनी स्वतः रिसर्च केला आणि मग आम्हाला गेल्या वर्षी त्यांनी हो म्हणलं. म्हणजे तो प्रवासही काही फार सोपा नव्हता. तोही खूप चुजी आहे आणि आम्हीही होतो. आम्ही म्हणलं तू असेल तरच आम्ही अँबॅसेडर घेणार, नाही तर नाही घेणार. की आमच्याकडे जे काय म्हणतात आपण त्याला, शेफ किंवा हे वल्लभाचार्य म्हणा, किंवा आता शेफ म्हणतो आपण, तसे अनेक प्रसिद्ध शेफ आहेत. त्यांच्यापैकी कोणाला घ्यायचं का हा एक विचार आमच्या पुढे आला. पण तो लगेचच सगळ्यांनी नाकारला. आणि बाकीचे जे काय ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून आमच्या ॲडव्हर्टायझरनी सजेस्ट केले होते ते कोणालाच पसंत नव्हते. आमच्या ब्रँडशी एकरूप होईल अशीच व्यक्ती आम्हाला हवी होती, म्हणून आम्ही सचिन तेंडुलकरची निवड केली. एकच प्रश्न या अनुषंगाने, सचिन आणि तुमच्या ब्रँड यातलं साम्य काय एका वाक्यात जर म्हणलं, एक गुण की तो दोघांमध्ये समान आहे? सातत्य. तो तिकडे स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये परफेक्ट आहे आणि साहेब बाकरवाडी आणि आंबा बर्फी मध्ये परफेक्ट आहे. अजूनपर्यंत इतक्या वर्षात चव बदलली नाही. पण एक विषय सर म्हणजे राऊंड राऊंड वाटते, बाकरवडी शोधली कोणी? ही भाकरवडी हा प्रकार गुजरातमध्ये फार मोठ्या प्रमाणावर होता. पण त्याला चव अशी गोड आणि अशी होती गुजराती पद्धती. तशीच मला वाटतं साऊथमध्ये ती कांदा घालून करत असत. म्हणजे अगदी म्हणजे स्प्रिंग रोल टाईपच होती, पण भाकरवडी होती ती. तर हा याचा मध्यबिंदू काढण्याच्या दृष्टीने आम्ही तो पदार्थ इनोव्हेशन केला. आमच्याकडे एक विजय म्हणून आचार्य आला होता, त्याला आम्ही पदार्थ दाखवला आणि करायला लावले. त्यांनी ते केले, पण आमच्या घरातल्या कोणालाच ते पसंत पडेना. मग आमच्या काकूनी आईनी त्याच्यात संशोधन केलं, त्यातले इन्ग्रेडियंट्स बदलले आणि त्याला मराठीत चव दिली. आणि हाच त्यातला USP आहे. मराठी माणसाचा चवीला ओळखणाऱ्या त्यांच्या घरातल्या स्त्रिया होत्या. आता शेवटचा सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपण एक क्लबमध्ये बघितलं, आपल्या ऑर्गनायझेशनचं सुद्धा आमच्याकडे पुरुषोत्तम सर आहेत, कंटेंट रायटर. सो ज्याला कंपनी फॉर्म करायची असते त्याला त्याचं विजन आणि मिशन लिहावं लागतं. तर त्या विजनमध्ये आणि मिशनमध्ये कंपनीच्या व्हॅल्यूज दिसल्या पाहिजेत. आय राईट सर? सो लिगसी टू लिडरशिप करताना ह्या वारशामध्ये आणि हे नेतृत्व पुढे नेत असताना अशा कोणत्या व्हॅल्यूज तुम्ही ह्या ग्रुपमध्ये सातत्याने जपल्या गेल्या 80-90 वर्षापासून
की ज्याला तडजोड नाही. जसं मगाशी तुम्ही म्हणला की दुधात पाणी नाही घालायचं. आपल्याकडे तीच समज आहे की गवळी जो आहे तो दुधात पाणीच घालून देतो, पण चितळेंनी तो नियम कायम पाळला. तर अशा कोणत्या व्हॅल्यूज तुम्ही स्वतःमध्ये ठेवल्या, तुमच्या कामगारांपर्यंत त्या झिरपवल्या आणि पुढे तुमच्या जेवढे असोसिएट आहेत त्या सगळ्यांपर्यंत ह्या व्हॅल्यूज पोहोचवल्या? माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांना आणि काकांना एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेला दुधात पाणी घालायची इच्छा होईल त्या दिवशी व्यवसाय बंद करा. ह्याच खऱ्या व्हॅल्यूज आमच्यात रुजलेल्या आहेत की जे असेल ते त्या प्रमाणात आणि त्या प्रकारचंच दिलं पाहिजे, त्यात भेसळ नाही करायची. आम्ही बहुतेक 90% पदार्थ हे शेंगदाणा तेलात बनवतो. काही पदार्थ आहेत ते शेंगदाणा तेलात चांगले टिकत नाहीत म्हणून आम्ही वेगळं वापरतो. तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही शेंगदाणा तेलात दुसरं तेल मिसळत नाही. आणि आमच्या कामगारांना म्हणा किंवा सुपरवायझरना सुद्धा त्याचं भान आहे. आणि जर आपल्याला गिराईक आपण म्हणतो तो दर देत आहे तर आपण कॉम्प्रोमाइज का करायचं? आपण व्हॅल्यूज या जपल्याच पाहिजे, गिरायकाचा विश्वास जपलाच पाहिजे. असं व्यवसाय सुरू करताना असं विजन स्टेटमेंट जरी असलं तरी असं काही विजन स्टेटमेंट आम्ही केलेलं नव्हतं, पण ते आतून होतं. शेवटच्या प्रश्नाकडे येतो की या सगळ्यामध्ये चितळेंची एक खासियत अशी आहे, चितळेंचा कुठलाही पदार्थ बघा हा महाराष्ट्रीयन संस्कृतीशी जोडलेला आहे. बरोबर सर? ही संस्कृतीची नाळ कधीही व्यवसायामध्ये तुटू दिली नाही. आणि आजही मगाशी सरांनी सांगितल्या गोष्टी, महाराष्ट्रभर जवळपास 75 पेक्षा जास्त शाखा आणि 35 पेक्षा जास्त देशांमध्ये चितळे उद्योग समूहाचे प्रोडक्ट्स मिळतात. सो चितळे बाकरवडींची आता एक्सप्रेस सुद्धा सुरू झालेली आहे. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये आता शेवट आम्ही सगळे उद्योजक म्हणून हा लिगसी टू लिडरशिप मध्ये असे कोणते नेतृत्व करत असताना चॅलेंजेस उभे राहिले की जिथे प्रश्न पडावा की काय करावं पुढे, आणि त्यावेळेला कसं तुम्ही फेस केलं? प्रथम मी आता म्हणजे माझा अनुभव म्हणून मी सांगतो की आपल्याकडचे इंडस्ट्रियलिस्ट आपल्या मुलांना व्यवसायात नोकरासारखे वागवतात म्हणून मुलं व्यवसायात येत नाहीत, असं माझं ठाम मत आहे. की त्यांना आपले भागीदार किंवा आपल्या मुली यांना भागीदार म्हणून जर ते आपल्या व्यवसायात येत असतील तर नक्कीच त्यांची लॉयल्टी आपल्याकडे राहील. याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर माझा जो चुलत भाऊ आहे विश्वास, तो MS करून इंग्लंडमधनं हे परदेशातनं आला आणि त्याला मोठ्या कंपनीमध्ये जॉब लागला होता. तर त्याची इच्छा होती की नव्हती आम्हाला त्यावेळेला कळलं नाही, पण माझ्या वडिलांनी सांगितलं तुला जेवढा पगार तिथे मिळतो तेवढा मी देतो. ही त्याला खात्री मिळाल्यावर तो आमच्या इथे राहिला आणि खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन त्याने आमच्या व्यवसायाचं केलं. त्यामुळे आपण आपल्या भाऊ बहीण मुलगी मुलगा यांच्यावर विश्वास दाखवलाच पाहिजे. आपण त्यांना शिक्षण देतो आणि ते परदेशात निघून जातात त्याचं कारण शोधलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. चितळेंची जी सध्याची पिढी कार्यरत आहे ही अशीच परदेशी शिक्षण घेऊन इथं आली आहे आणि त्यांच्या इनोव्हेशन मध्ये म्हणजे आंबा बर्फी हे गोड नाही तर कसं चालेल, पण शुगर फ्री प्रोडक्ट सुद्धा चितळेंकडे आता मिळतात. आणि चितळे आता आपण उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जे जे खाऊ ते सगळं पुरवतात. सो इतकी प्रॉडक्ट मधली रेंज जी आहे ती ह्या इनोव्हेशन मधनं आली आणि पुढच्या पिढीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या. सो मी माझे प्रश्न इथे थांबवतो आणि ऑडियन्सला ओपन करतो की तुम्ही तुमच्या मनातले जर प्रश्न असतील सरांना विचारण्यासारखे तर जरूर विचारू शकता. जसं आपण म्हणलात ना की मी म्हणलं की आपल्या घरातल्या लोकांना चान्स द्यायला पाहिजे. माझे सर्व चुलत भाऊ हे अमेरिकेत जाऊन MS होऊन आलेले आहेत, त्यांची मुलंही आलेली आहेत आणि आज सर्व हे या व्यवसायात आहेत. हे सांगायला मला फार आनंद आहे. तुम्ही तुमच्या चुलत भावाचा उल्लेख केला विश्वास, तर माझी आठवण सांगतो. मी फिलिप्समध्ये मी असताना स्मार्ट चिप्स तेव्हा भारतात येऊ घातल्या होत्या. फिलिप्सकडेही त्याच्यासाठी लागणारं
ओव्हरऑल सिस्टम्स वगैरे नव्हत्या. स्मार्ट चिप वापरून बिझनेसमध्ये वापरण्यासाठी त्याच्यासाठीचं हे नव्हतं. त्यावेळेला विश्वास सर आमच्याकडे आले होते आणि त्यांना इंटरेस्ट होता की गायींचं आरोग्य, म्हशींचं आरोग्य आणि त्यांचा आहार किती काय वगैरे याच्यासाठी याचा डेटा हा त्या म्हशीच्या कानात बसवलेल्या स्मार्ट चिपमध्ये असावा. तर अशा तऱ्हेचं ॲक्च्युअली इम्प्लिमेंटेशन त्यांनी केलं नंतर. तो प्रश्न. विश्वासनी ज्या वेळेला हा विचार मांडला त्यावेळेला स्वीडनमध्ये हामरा फार्म म्हणून एक फार्म आहे जो अल्फा लावाजीच्या सबसिडरी कंपनीकडे आहे. त्याच्यात आम्ही जाऊन आलो आणि तिथं या प्रकारचं तंत्रज्ञान ते वापरत होते. ते तंत्रज्ञान आम्ही इम्पोर्ट केलं. ते कॉलरमध्ये ते कार्ड बसवतात आणि त्याला बाकीचं जे सराउंडिंग इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं अल्फा लावाने आम्हाला दिलं. त्यामुळं त्या कार्डमध्ये खरोखर मला सुद्धा त्यावेळेला आश्चर्य वाटलं की त्या जनावराचं टेम्परेचर, त्यांनी आज किती खाल्लं, त्यांनी आज पाणी किती प्यायलं, या सर्व गोष्टी त्याच्यात रेकॉर्ड होत होत्या आणि त्या कम्प्युटरला ट्रान्सफर केल्या जात असत. आणि त्याचं टेम्परेचर वाढलं, त्यांनी काही खाल्लं नाही, हे कमी खाल्लं तर त्याला ताबडतोब मदत दिली जायची वैद्यकीय. आणि यामुळं तो व्यवसायही खूप सोपा झाला. आणि हा आम्ही आमच्या जे फार्मर आहेत त्यांना सुद्धा काही थोड्या प्रमाणात याचा अनुभव दिलेला आहे आणि टेक्नॉलॉजी दिलेली आहे. ज्यांच्याकडे 20-25 गाई म्हशी आहेत त्यांनाही आम्ही टेक्नॉलॉजी दिलेली आहे. जवळजवळ 30 वर्षापूर्वी केलं. हो. आणि त्याच्यातूनच हा RFID बिलिंग सिस्टीमचा जन्म झाला. बकलावाची आयडिया कुठून आली आणि कोविडमध्ये तुम्ही मॅनेजमेंट कशी केली प्रॉडक्टची? बकलावा हे आम्ही खरं म्हणजे अमेरिकेत किंवा युरोपमध्ये जाताना इस्तंबूल एअरपोर्टवरती आम्ही ते खाल्लं. ते आम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटलं. त्याच्याबरोबरच एक स्वीट तिथं आम्हाला खायला मिळालं, पण त्याचं प्रोडक्शन अजून आम्हाला जमलेलं नाही आहे. आम्ही तेही करणार आहोत. बकलावा हा तसा तिकडे जो बनवतात त्यात अंडं वापरतात, परंतु आम्ही अंडं न वापरता तो बकलावा बनवतो. त्यामुळं थोडा चवीमध्ये फरक येऊ शकतो. दुसरा काय? कोविडमध्ये तुम्ही प्रोडक्शन मॅनेज कधी केलं, कसं केलं? फॉर्च्युनेटली आणि अनफॉर्च्युनेटली म्हणा, आमच्या पुण्यातल्या सर्व फॅक्टरीज या रेड झोनमध्ये होत्या. त्यामुळे ते संपूर्ण बंद होतं. पण आमची रांजेची फॅक्टरी जी चालू होती त्याला रोड झोन नव्हता आणि आम्हाला या फूड प्रोडक्ट्सना वाहतुकीला आम्हाला परवानगी मिळत होती. त्यामुळे आम्ही पुण्यातल्या मशिनरी तिकडे हलवल्या आणि तिथं प्रोडक्शन सुरू केलं. काही मशिनरी आमची ऑर्डर देऊन पाईपलाईनमध्ये होती, जी आपण MEP पॅकेजिंग म्हणतो, मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग. ती आम्ही एअर लिफ्ट करून आणली ज्या वेळेला थोडंसं सुधारणा झाली त्यावेळेला. आणि खरं म्हणजे या कोविडचा आम्हाला फायदाच झाला. आज पॅकिंग नको म्हणणारं गिऱ्हाईक आज पॅकिंग द्या म्हणायला लागलं. हा फार मोठा ट्रान्सफॉर्मेशन कस्टमरवरला आहे असं मला वाटतं. अजून एक तुम्ही जे आपण बोलत होतो त्याला एकदा सिरम रिलेटेड जे तुमचं इनोव्हेशन आहे मशीनच्या साठी, ज्याच्यात प्रजोत्पादन जे आहे त्या रिलेटेड, तर ते पण एक सर. आमच्याकडे बिलवडीला सिमेन प्रोडक्शन होतं जे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करता वापरलं जातं जनावरांच्या करता. तर त्यामध्ये एक अमेरिकन कंपनीने संशोधन केलं होतं, त्याच्याबरोबर आम्ही कोलॅबोरेशन केलं. आणि आम्हाला काय आहे, आम्हाला दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी हव्यात, आम्हाला बैल किंवा कोंडं नको आहेत. तर त्या सिकल सेल म्हणून ज्या असतात त्यावर इलेक्ट्रॉनिकली म्हणा किंवा लेसरनी प्रक्रिया करून त्या सिमेंटपासून गाय किंवा म्हैस
तयार होईल असं संशोधन केलं आणि त्या सिमेंटला जगभरातून खूप मागणी आली आणि आम्ही त्याची सर्व ट्रायल आम्ही आमच्या फार्ममध्ये घेतली आणि मला वाटतं 6 वर्षापूर्वी आमच्याकडं पहिलं सिमेंट होऊन म्हशीचं म्हैस तयार झाली. तोपर्यंत जगभरात फक्त गायीवरती सिमेंट वापरलं जात होतं कारण ते परदेशातून आयात केलं जायचं. तर म्हशीचं सिमेंट आमच्याकडे आम्ही तयार केलं आणि त्याचा वापर आमच्या बिलवडी परिसरात केला. याच्याबद्दल एक थोडीशी सांगण्याची गोष्ट अशी की शरद पवार साहेब हे म्हशीचा द्वेष करणारी व्यक्ती, परंतु ज्या वेळेला त्यांच्याकडे ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री आली त्यावेळेला परदेशातून त्यांच्याकडं म्हशीची मागणी करण्याकरता म्हणून 2 डेलिगेशन आली होती. तर त्यांच्या पद्धतीने त्यांनी वाटेला लावलं म्हणा किंवा काही करा, परंतु काही कार्यक्रमामुळे आम्ही त्यांना बोलवलं. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी आता म्हशीचा प्रेमी झालोय. कारण म्हणले भारतीय शेतकऱ्यांना पाळायला ही म्हैस ही खूप सोयीस्कर आहे, तेवढी गाय नाहीये आणि परदेशी गाय तर नाहीच नाही. माझा प्रश्न असा आहे, मगाशी तुम्ही सांगितलं की पूर्वी तुमच्याकडे काही स्त्रिया होत्या की ज्या हाताने भाकरवडी करायच्या आणि आता ते सगळं यांत्रिकीकरणामध्ये गेलं आणि हाताने केलेल्या पदार्थांची चव स्वाद काही वेगळाच असतो. परंतु जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात उत्पादन करता भाकरवडींचं तेव्हा त्या चवीमध्ये काहीच फरक पडला नाही. तर ह्यासाठी तुम्ही कुठला मंत्र म्हणता म्हणजे भाकरवडीचं प्रोडक्शन करताना? खरं म्हणजे हा एक मानसिक ही गोष्ट आहे. चव आणि टेस्ट आणि बदलली असं. ज्या वेळेला सह्याद्री वाहिनीने आमची मुलाखत घेतली, आम्ही भाकरवडी मशीनवर प्रोडक्शन सुरू केल्यानंतर 10 वर्षांनी, त्यानंतर आमच्याकडे ग्राहक तक्रार करायला लागले, जुनी मागच्यासारखी भाकरवडी आता लागत नाही. म्हणून मी म्हणाले हे सायकोलॉजिकल असतं आणि आम्ही मेंटेन केलेलं आहे, नो डाऊट. चव म्हणजे काय मसाले घालतो, कसं मिश्रण करतो आणि कसं त्याचं फ्राईंग होतं, हे सगळं खूपच मशीनवरती ते उत्तम तऱ्हेने झालं. पूर्वी आमच्याकडे आचार्याच्या व्हीम्सवरती ते तळलं जायचं. तो किती टेम्परेचर ठेवतोय, काय करतोय, त्याला जरी तो मीटर दिला तरी तो आचार्य ते बघायचा नाही. त्यामुळे आधुनिकता आली की त्या गोष्टीमध्ये ऍक्सेप्ट करावं लागतं. आम्हाला अनेक प्रयोग करायला लागले त्यात की मैदा भिजवताना त्यातल्या पाण्याचं प्रमाण आम्हाला कमी जास्त करावं लागलं मशीननी पोळी करताना, पण हे सर्व आम्ही ॲडजस्ट केलं. पण त्यांनी चवीत फरक पडला नाही आणि चवीत फरक पडतो हा आम्ही करत नाही, परंतु आज आपल्याला कुठल्या प्रकारची मिरची मिळते, कुठल्या प्रकारचे कोथिंबीर मिळते याच्यावर चवीचं अवलंबून असतं. प्रत्येक सीझनप्रमाणे आमच्याकडे मिरचीचे प्रकार बदलतात. म्हणून आम्ही बॅकवर्ड इंटिग्रेशन करून आम्ही आता फार्मरशी कोलॅबरेशन करून त्या प्रकारची मिरची बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्या खरेदी करतो आम्ही. पण याला सुद्धा आता एक 10 वर्ष झालेली आहेत. त्यापूर्वी आम्ही बाजारात मिळत होती तीच मिरची घेत होतो. सर, माझा एक प्रश्न आहे, म्हणजे मी चितळ्यांच्या दुकानात ज्यावेळेस जातो त्यावेळेला मला हा प्रश्न पडतो की दुग्धजन्य पदार्थाचं शेल्फ लाईफ कमी असतं, तर इतक्या सगळ्या व्हरायटी तुम्ही कशा मॅनेज करता? प्रश्न एकदम बरोबर आहे. आमचे जे फ्रँचायझी आहेत त्यांना कुठलंही मिनिमम ऑर्डर लिमिट नाही. मॅक्झिमम ऑर्डर चालेल, मिनिमम ऑर्डर लिमिट नाही. आम्ही दिवसातून 2 वेळा
विक्री झाली किती, प्रोडक्शन किती आहे याच्यावर मॉनिटर करतो. आणि पदार्थ हे एक दिवसात खराब होणारे नसतात, त्या 2-3 दिवस शेल्फ लाईफ असतं दुधाचे जरी पदार्थ असले. पण आम्ही दर 4 तासांनी त्याच्यावरती मॉनिटर करतो, म्हणूनच आम्हाला ते शक्य आहे. फ्रँचायझीसाठी काय क्रायटेरिया आहे, काय म्हणजे पुण्यात नाही, म्हणजे खानदेशात काही आहे का प्रयोजन तुमचं पुढचं, म्हणून मी विचार करतोय. पुण्याच्या बाहेर आम्ही एक्सप्रेस स्टोअर्स म्हणून देतो की ज्यामध्ये सर्व पदार्थ हे MEP पॅकिंगचे असतात, त्याला शेल्फ लाईफ असतं, असेच पदार्थ आम्ही त्यांना देतो. हे थोडंसं आम्ही पिंपरीमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आम्ही आमचा फ्रँचायझी द्यायला ज्या वेळेला जकात रद्द झाली त्यानंतरच आम्ही द्यायला लागलो. तोपर्यंत आम्ही या पदार्थांच्या, जसं ते म्हणले की पेरिशेबिलिटी आहे म्हणून आम्ही ते देत नव्हतो. मग पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा ज्या वेळेला जकात रद्द झाली तेव्हापासून आम्ही द्यायला लागलो. नाही तर जकात नाक्यावरतीच आमच्या गाड्या 3-3, 4-4 तास थांबून राहायच्या. हा प्रश्न मुख्यतः प्रॉडक्टिव्हिटीशी रिलेटेड आहे. असं आम्ही ऐकलं आहे, म्हणजे खरं आहे का माहीत नाही आहे, पण गाई म्हशींची म्हणजे मशीनची प्रॉडक्टिव्हिटी वाढावी म्हणून म्युझिक थेरपीचा तुम्ही प्रयोग केलेला आहे काही प्लांट्समध्ये, बिलवडीच्या वगैरे, हे खरं आहे? नाही. ओके. सो मग इन दॅट केस प्रॉडक्टिव्हिटीसाठी म्हणून तुम्ही काही वेगळ्या गोष्टी करता की ते उत्पादन प्रोडक्टिव्ह वाढण्यासाठी हे जे सिमेन आहे हां त्यामध्ये सुधारणा करून पुढची येणारी प्रोजिनी जास्त दुधाची निघेल याप्रमाणे आम्ही काही कार्य करतो. म्हणजे जसं काही म्हैसाणा म्हैस ही कमी दुधाची आहे, परंतु दिल्लीच्या ज्या मुरा म्हशी आहेत त्या खूप जास्त दूध देतात, तर त्यांचं सिमेन आपल्या म्हशींना देऊन त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते का याचं सगळं संशोधन करून आम्ही हे करतो. कोणतंही आर्टिफिशियल किंवा केमिकल आम्ही वापरत नाही. माझा क्वेश्चन असा आहे की आजच्या पिढीत फर्स्ट कॉपी एक प्रकार आलाय. खूप वेळा असं होतं की प्रत्येक चांगल्या एका गोष्टीची ना डुप्लिकेट बनतात, तर आपल्याला असे काही चॅलेंजेस येतात का? आणि आले तर आपण काय टॅकल? आम्ही आमचं ट्रेड नेम 1967 साली रजिस्टर केलेलं आहे. आम्हाला बाकरवडीकरता पेटंट मिळालं नाही, आम्ही त्याचे खूप प्रयत्न केले, परंतु हा जनरल प्रोडक्ट आहे असं पेटंट अटर्नीला वाटलं आणि त्यामुळे आम्हाला मिळालं नाही. परंतु बाकरवडी कोणीही करतं, पण आमचं नाव लावून कोणी करू शकत नाही, याची मात्र आम्ही खबरदारी घेतो. ऍक्च्युली त्याबद्दलच असं काही आपल्याला चॅलेंज आलं का की आपलं नाव हे करून कोणी? हो, चॅलेंज आले ना. ते आत्ता आपण एक 3-4 महिन्यापूर्वीच वाचलं असेल पेपरमध्ये की एकाने प्रयत्न केला होता, पण त्यांनी म्हणला की माझ्या प्रिंटरने ती चूक केली की तुमचं सगळं पाठवलं म्हणून. तुमची जे तुम्ही अनेक लोक म्हणजे मला फूड अँड ड्रग मधले किंवा वजनमाप खात्यातले अधिकारी सांगतात, अहो तुम्ही ते ज्या मोठ्या कंपन्या असतात ते सगळं बरोबर करत असतात, तर तशी तुम्ही न्यूट्रिशन फॅक्ट्स आणि घालत जा. अशी त्याच्याकडनं चूक झाली असं त्या म्हणतो. आम्हाला फार त्या खोलात जिरायचं नव्हतं, कारण आमचा तो लांबचा नातेवाईकच लागतो. शेवटचे 1-2 प्रश्न घेऊया. आणि हा प्रकार आम्हाला दुधाच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर आला. डुप्लिकेट दुधाचं पॅकिंग म्हणजे मशीनवर पॅकिंग केलेलं आमच्यासारखीच फिल्म छापून दूध विकणारे आम्हाला सापडले. अशा बऱ्याच केसेस झाल्या. गुड इव्हनिंग सर. माझा प्रश्न असा आहे की यंग ऑन्टरप्रिनर्सला तुमचं काय एक्सपिरियन्स असेल सांगावं की त्यांनी ते फॉलो करावं किंवा ते बघावं? मला ते इथं सगळे सीझन व्यावसायिक दिसतात, पण तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याला मी नक्कीच सांगू शकतो की आजच्या
जी नवीन पिढी आहे ती पोशाखी बनत चाललेली आहे. मॅचिंग पाहिजे, हे पाहिजे, ब्रँडेड घड्याळ पाहिजे, यापासून लांब राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपण आपला व्यवसाय त्या लेवलला नेत नाही आणि आपण आपल्या स्वतःच्या कमाईवरती या वस्तू घेऊ शकतो आणि त्याचा आपल्या कॅश फ्लोवर परिणाम होत नाही, याच्याकडे नवीन व्यावसायिकांनी लक्ष द्यावं. आणि आपण जर स्वतः इंजिनियर असाल तर माझा एक सल्ला असा आहे की आपला एखादा कॉमर्स ग्रॅज्युएट मित्र आपल्याबरोबर घ्या, ज्यामुळं आपली फायनान्शियल्स उत्तम राहतील. आता मी सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळीमध्ये व्हाईस चेअरमन आहे, त्यामुळे मला बऱ्याच फोरममध्ये मॅनेजमेंट स्कूलमध्ये बोलावं लागतं. त्यावेळेला मी त्यांना सांगतो की तुम्ही स्टार्टअप करता तर तुमच्याकडे तुमचा अकाउंट्स हा स्ट्रॉंग पाहिजे. फायनान्स बँका देतात पण तो अकाउंट्स वापरायचे कसे हा स्ट्रॉंग पाहिजे आणि तो नक्कीच फायनान्सचा मनुष्य आपल्याला गाईड करू शकेल. सर, तुमचे जेवढे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे शेल्फ लाईफचा स्ट्रिंजंट पार्ट आहे, तर तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट कसं करता? म्हणजे प्रॉडक्ट वेस्ट म्हणताय का? प्रोडक्ट वाईज शेल्फ लाईफ सगळ्या प्रोडक्ट्सची वेगवेगळी आहे, तर मग तुमच्याकडे वेस्ट जनरेशन पण, आता तुमचं प्रोडक्शन एवढं होतं तर शेल्फ लाईफ संपल्यामुळे प्रोडक्ट्स वेस्ट होत असतात. तसं फार कमी होतं, पण आम्ही ते वेस्ट मॅनेजमेंट म्हणलं तर आम्ही ते आमच्याकडं जनावर आहेत त्यांना घालतो किंवा खतावरती खत करतो आम्ही त्याचं, परंतु हा प्रमाण खूप कमी आमच्याकडे. शाखा नाही हे सुरुवातीला काय मुद्दामून मेंटेन केलं होतं? नाही, आमचं असं कधीच नव्हतं आमच्याकडे. कारण माझ्या वडिलांनी 50 साली पहिलं दुकान चालू केलं आणि त्याची डेक्कन जिमखान्याची ब्रँच 55 साली सुरू झाली. पण आम्ही कधीच असं लोकांनीच म्हणलंय की पुण्यात असं आमची कुठेही शाखा नाही, याचं मुंबईकरांनी केलेला हा एक उपहास आहे. पुण्याविषयी बरंच काही बोलत असतो. गुड इव्हनिंग सर. मगाशी जसं तुम्ही बोलला की तुमच्या काळी एक अफवा पसरलेली की प्लास्टिक बॅगमध्ये दूध विकलं तर कॅन्सर होतं, तर तुम्ही ते कसं टॅकल केलं? त्यावेळेला फार संशोधनही झालेलं नव्हतं. काही डॉक्टर्स म्हणा किंवा प्लॅस्टिकमध्ये तज्ज्ञ म्हणा यांचे काही आम्ही उतारे पेपरमधनं दिले आणि हे फार प्रॉपगेटही होऊन दिलं खरं म्हणायचं तर. नमस्कार सर. आपल्याला पुणेच का निवडलं? आपल्याला मुंबई जवळ असताना पण आपण दुधाला मागणी चांगली असते तरी पण आपण पुण्यातनंच सुरुवात केलेली आहे. मी प्रथमच सांगितलं की मुंबईने आम्हाला पहिल्यांदा नाकारलं म्हणा किंवा काही झालं आणि त्या जागेवरती आजपर्यंत 3 वेळा त्या विसावा हॉटेलला आग लागलेली आहे. हा काही एक प्रुडंट डिसिजन आम्ही म्हणतो की का असं नाही. भिलवडीला सांगलीला जवळ म्हणून आम्ही ते पुणे निवडलं आणि चोखंदळ पुणे आहे हेही त्याबद्दल होतच. गाईच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये जे मागणी आहे त्याचं आपण नियोजन कसं करता? म्हशीला नॅचरली जास्त मागणी आहे पण उत्पादन कमी आहे. म्हणूनच आम्ही साधारणपणे आम्ही सध्या 7 ते 8 लाख लिटर दूध कलेक्शन करतो म्हशीचं आणि आम्ही ते विकतो 5 लाख लिटर, जे आम्हाला उन्हाळ्यामध्ये 6 लाख लिटरपर्यंत त्याचं प्रोडक्शन कमी होतं. पण आम्ही गिरायकांना जे कमिटमेंट असतं ते देण्याकरता आम्हाला ते पुरतं. म्हणून आम्ही म्हशींचं दूध, जसं मी फायनान्सच्या वेळेला सांगितलं तसं हे आम्हाला करावं लागतं. मग त्याकरता आम्ही मिल्क पावडर बनवतो, बटर बनवतो आणि ते स्टोअर होतो. परत आम्ही ती मिल्क पावडर दुधाकरता वापरत नाही. मिल्क पावडर हे बिस्किट कारखाने वगैरे यांना विकतो. आमचे गुलाबजाम मिक्स आहे आम्ही त्याच्यापासूनच बनवतो.
त्यामुळं प्रोडक्शन आणि सेल याचं गणित आम्ही बसवलेलं आहे. सर दूध हे दूध आहे, आयदर चितळेंचं असू दे किंवा वारणाचं असू दे, पण चितळेनं दूध कमी पडलं तर तुम्ही वारणाकडे घेता? नक्कीच घेतो आणि आम्ही सुद्धा देतो. कारण दूध हा असा पदार्थ आहे की तो दुसऱ्या दिवशी खराब होतो. तर त्याची पावडर करण्याकरता आम्ही लोणी काढून वारणेच्या डेअरीमध्ये सुद्धा आमची पावडर केलेली आहे. वारणा म्हणा किंवा गोकुळ म्हणा किंवा महाराष्ट्र सरकारची सांगलीची डेअरी म्हणा, सगळ्यांचे आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत असं म्हणायला हरकत नाही. कॅटल काउंट किती असेल तुमच्याकडे म्हशीचं आणि गायचं? जस्ट एक नंबर.